आदित्य याच्याकडे जबाबदारी आहे. एम जे वाठार स्पोर्ट्सचा पहिला चेंडू खेळला जातोय. आदित्य याच्याकडून 1 रन घेतली. दुसरी रनचा प्रयत्न होतोय का हे देखील पाहावं लागेल. आणि त्याच दरम्यान पावसाचं देखील या ठिकाणी सुरुवात आगमन झालंय. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर छान पद्धतीनं यानं देखील आपलं काम केलंय. आणि जी स्पर्धा रबर बॉल क्रिकेट म्हणत होतो ती आता मात्र खऱ्या अर्थानं पावसाळी रबर बॉल क्रिकेट असं त्याला उल्लेख म्हणता येईल. अजय याचा पुढचा चेंडू. यावेळी काय पाहतोय आम्ही, तनिष्काचा लाजवाब मॅग्निफिसंट षटकार. साधा बा 4 चेंडूंचं षटक लगेच फटका टाकायचा आहे. यावेळी ओहो वाईटचा इशारा पंचांनी केलाय. 1 बाउंडचा इशारा देखील देतोय. त्याच दरम्यान 1 धाव आणखीन घेतली बाईच्या स्वरूपातले. टोटल 2 धावा आलेत आता, म्हणजे 9 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आलेत. पुढचा चेंडू अजय याचा. हा देखील मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे, फिल्डर खाली, त्याच्याकडून होते चूक, माघारी परतावं लागतंय. म्हणजे 1 धाव नक्कीच मिळते. दहा. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक वार, सीमारेषा पार, षटकार. 6 ओव्हर झालेली आहे. 4 चेंडूंची 1 ओव्हर आहे, त्यामुळे 4 चेंडू झालेत. पुढचे 4 चेंडू टाकण्यासाठी सज्ज कोण होतोय हे देखील पाहावं लागेल. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित याच्यावरती जबाबदारी दिली. 4 चेंडू टाकण्यासाठी आलाय अजित. 16 धावा धावफलकावरती आहे 4 चेंडूमध्ये. आता मात्र समीकरण बदलतंय, थोडस स्पीड पकडलं या सामन्यानं. लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचंय बॅटिंग टीमनं. म्हणजे चला डेड बॉल पुन्हा एकदा येईपर्यंत दुसरा बॉल द्या त्यांच्याकडे हातामध्ये. सोळा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं अजित याचा. तनिष्क मात्र चांगली या बॅटर करत होता. इथं मात्र एक पहिली विकेट गेली. त्याला थोडंसं पटकन बॅटर पळत जावा. शफिक याच्यावरती जबाबदार आहे. शेवटचे 2 चेंडू काही एकच राहिले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य माघारी परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शफिक आलाय. शफिक काय करतोय हे देखील महत्वाचं ठरणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र अजितनं आपला कारनामा चालू ठेवलाय, जारी ठेवलाय. आता 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता हे जे पुढचे 3 चेंडू आहेत ते महत्वाचे ठरणार आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा फसलाय. पुन्हा एकदा चेंडू थर्डमॅनच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. इथं मात्र विकेट क्रमांक 2 माघारी परततोय. 16 धावावरती दुसरा झटका. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला आतमध्ये लगेच बॅटरनं जायचंय. आणि यानंतरच्या पुढच्या टीम ज्या आहेत त्या कॅमेरामॅनच्या खाली जाऊन बसायचं विनंती असणार आहे आपल्याला. दोन्ही टीम पुन्हा एकदा 22 धावे झाले. 23 धावांची गरज आहे. अर्थातच शिरूर संघाला जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या धावा.
23. चला थोडासा वेग देऊया आपण. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. वैभव आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला अजय याला आपण एंटर होताना पाहायला मिळते. चला चला पटकन दादा. अजय भाऊ बॅटर चला आतमध्ये. चला थोडस आपण मॅचच्या दिशेने जाऊ. 8 मध्ये 23 धावांची गरज आहे. 4-4 चेंडूचे षटक आणि त्याच दरम्यान रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आणि त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. समोर असणार आहे वैभव. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिला चेंडू अगदी वेगानं एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. म्हणजेच काय पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी टाकवरती आणि पुन्हा एकदा लाजवाब चेंडू, परंतु यावेळी हाईट थोडीशी जास्त झाली. चेंडू जातोय वाईट +1. टोटल 2 धावा. 1 बाउन्सचा वरती शोल्डर साडी या ठिकाणी बॉलरला देखील समज दिलेली आहे. 9 मध्ये 21 धावांची गरज अजूनही. आता मात्र आणखीन एक धावेचं बदल झालंय. म्हणजेच अजून चेंडू बघायला गेलं तर 6 मध्ये 20 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. अजय स्ट्राईक वरती आहे. मागच्या मॅचचा विनर. ओहो ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. एक धाव तोपर्यंत घेण्यात यशस्वी होत आहेत वैभव आणि त्याचबरोबर अजय. लेग बाईच्या स्वरूपातले एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पोचते 4 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अनिकेत याचा. म्हणजेच आता 5 चेंडूमध्ये धावा पाहिजे ते 19. 5 मध्ये 19. मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे आणि पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी नो बॉल पंचाने घोषित केलाय. म्हणजेच नो आणि म्हणजेच फ्रीडचा चेंडू असेल. हा आणखी बडी धुळा उडी करावं लागणार आहे, कारण आता जिंकण्यासाठी 5 मध्ये 18 3 मोठ्या फटक्यांची गरज. संघ अडचणीत आहे, परंतु वैभवला ते माहिती आहे एका अडचणीतून बाहेर काढणारा हा असतो देवदूत. आणि इथं मात्र अंगावरती बॉल शेवटच्या क्षणी टाकलाय. त्याच दरम्यान षटक क्रमांक संपुष्टात आले. पहिलं 4 चेंडूंचं षटक संपुष्टात आलंय. म्हणजेच आता पुढच्या 4 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. टोटल 18. 4 मध्ये 18 म्हणजे 3 षटकार कंपल्शन सामना जिंकायचा असेल तर. यानंतर शिवप्रेमी मलकापूर या संघानं तयार राहायचंय. शिवप्रेमी मलकापूर गोलंदाजी ट्रॅकवरती रणजित सलगार याच्याकडे जबाबदारी आहे 4 चेंडूंची. ओहो शॉर्ट बॉल सक्सेसफुल. बघायला गेलं तर ओव्हरपिच चेंडू आणि तो पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 1 षटकार आलाय. आता 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 3-12. रणजित सलगार सज्ज झालाय. आणखीन एक वार सीमारेषा पार मिड विकेटला. हा आहे शानदार षटकार. आता मात्र 2 चेंडू 6 धावांची गरज. 1 फटका. विषय संपला असं होऊ शकतं का? कारण सलगर जर बघितलं विचार केला तर रणजित सलगरला ज्या हा खेळाडू जो असा आहे, या खेळाडूचं बघितलं तर
त्याच्यामध्ये क्षमता आहे हे 2 बॉल डिपेंड करायचे. दुसऱ्या साईडला अजय ऑन फायर झालाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि हा ओहो वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धावसंख्या मिळाली इथं मात्र आता 2 मध्ये 5 धावा म्हणजे 1 चौकार आणि 1 धावेची गरज आहे. काय होईल बघूया. रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या हृदयाची धडधड. त्याचबरोबर ओहो मोठा फटका आहे. चेंडू झेलाय 1 रन वेगानं. दुसरी नाहीये म्हणजेच आता चौकार मारावा लागेल. ज्यांना बीपी आहे त्यांनी बीपीची गोळी आताच घ्या. 1 मध्ये 4 धावांची गरज. काय होत आहे सगळे इथं मात्र हृदयाची धडधड प्रेक्षकांबरोबर खेळाडूंच्या मध्ये देखील वाढले गेले. रणजित सलगरचा शेवटचा चेंडू तो देखील वार आणि इथं मात्र रणजित सलगरनं सामना शेवटच्या चेंडूवरती आपल्या बाजूने फिरवलाय आणि हा सामना 3 धावांनी जिंकलाय. चला टॉस साठी यायचंय. कॅप्टन एमजे वाठारचे कॅप्टन टॉस साठी या. रणजित सरगर पळा जरा लवकर टॉस साठी या. रणजित सरगर